तर आजची रेसिपी आहे गावाकडील पद्धतीचा चमचमीत असा मसाले भात। त्यासाठी ते ओला वाटाणा सोलून बटाटा चिरून घेतलेला आहे, दोन्ही पाण्यात ठेवलेला आहे, सोयाबीन भिजत घातलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत 2, आणि इथे उभा चिरलेला कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर गावाकडील पद्धतीचा मसाले भात करतोय म्हणून शेंगदाणे वापरणार आहे। आलं लसूण पेस्ट केलेली आहे, तांदूळ धुवून घेतलेले आहे। आजची रेसिपी माझी आई दाखवणार आहे तुम्हाला। तर गॅसवर पातेलं ठेवलंय, तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकलेली आहे। जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर जास्त प्रमाणात मसाले भात बनवतोय त्यामुळे इथे मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे करायला। मसाले भातामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर आता इथे कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होतोपर्यंत। आता हलकासा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। आता कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आजची रेसिपी माझी आई दाखवत आहे तुम्हाला। आईच्या हातचा मसाले भात खूप छान होतो, त्यामुळे आज माझी आई दाखवणार आहे तुम्हाला। मी गावी आलेले आहे, आई माझी दाखवत आहे तुम्हाला मसाले भात। जास्त प्रमाणात बनवतोय, जवळजवळ 2 किलोचा मसाले भात बनवतोय, म्हणजे 2 किलो तांदळाचा। तर आता इथे तमालपत्र घेतलेला आहे, लवंग, मिरी, अख्खी वेलची, 2-3 तमालपत्र टाकले, लवंग मिरी टाकली, अख्खी वेलची टाकली। हे खडे मसाले चांगले परतून घ्यायचे। कांदा पण चांगला लालसर भाजलेला आहे। आता हे चांगलं परतल्यानंतर बाकीचे साहित्य टाकायचं आहे। आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर चांगली परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चा वास जातोपर्यंत। तर फ्रेश आलं लसूण पेस्ट घरीच तयार केलेली आहे। भरपूर प्रमाणात आलं लसूण पेस्ट टाकायची, म्हणजे मसाले भात छान होतो। तर चांगली परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट। आता आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे। आता त्यामध्ये शेंगदाणे टाकत आहे, शेंगदाणे भाजलेले नाही, कच्चेच टाकत आहे। आम्हाला मसाले भातात शेंगदाणे आवडतात आणि आई पहिल्यापासूनच टाकते शेंगदाणे, म्हणून टाकत आहे। तुम्हाला आवडत असेल तरच टाका। तर गावरान पद्धतीमध्ये शेंगदाणा टाकल्यानंतर भात छान लागतो, म्हणून आम्ही शेंगदाणे टाकत आहे। आता इथे बिर्याणी मसाला, मटन मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। जवळजवळ 2 किलो तांदळाचा मसाले भात बनवत आहोत, त्यामुळे इथे मसाले जास्त वापरलेले आहे, म्हणजे मसाल्याचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा। आता यामध्ये जो ओला वाटाणा होता पाण्यामध्ये ठेवलेला आणि साल काढून चिरून घेतलेला बटाटा आहे, तो टाकून घेतलेला आहे। आता मार्केटमध्ये ओला वाटाणा आलेला आहे, त्यामुळे ओला वाटाणा टाकल्यानंतर भात खूप छान लागतो, ताजा ताजा मटार। तर इथं भरपूर प्रमाणात ओला वाटाणा घेतलेला आहे। आता भिजत घातलेले सोयाबीन त्याचं पाणी पिळून घेतलेलं आहे आणि मग ते टाकलेले आहेत। आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साहित्य वापरू शकतो। तर इथं सोयाबीन पण टाकून घेतलेले आहेत। आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे चांगलं परतून घेत आहे आई। आता उरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे। आता चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे छान मसाले भात होतो। आता धुवून ठेवलेला तांदूळ घेतलेला आहे। इथे इंद्रायणी तांदळाचा मसाले भात करत आहोत आपण। आम्हाला इंद्रायणी तांदळाचा मसाले भात आवडतो, म्हणून मी इथे इंद्रायणी तांदळाचा करत आहे। तुम्हाला कोणत्या प्रकारचा तांदळाचा आवडतो तुम्ही ते तांदूळ वापरू शकता। तर आता तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ निथळून घेतलेला आहे, अजिबात पाणी टाकलेलं नाही, कारण आपल्याला तांदूळ परतून घ्यायचा आहे। या मसाल्यांमध्ये तांदूळ चांगलं परतून घ्यायचं आहे, खाली वर करून सर्व बाजूला मसाला लागला पाहिजे असं परतून घेतलेलं आहे। आता गरम पाणी टाकायचं आहे, शेजारी जे पातेल्यात गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकत आहे। आता आपण जे तांदूळ वापरतो त्याच्या अंदाजानुसार आपण पाणी टाकायचं आहे। इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी लागत नाही,
त्याच्या अंदाजानुसार पाणी टाकत आहे आई। गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाताची चव चांगली येते, मसाले भाताची, आणि लवकर भात शिजतो। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ सर्वात शेवटी टाकलेलं आहे आणि आता वरनं साजूक तूप टाकायचं आहे, त्यामुळे छान फ्लेवर येतो, छान चव येते मसाले भाताची, म्हणून वरनं साजूक तूप टाकलेलं आहे 4 ते 5 चमचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता वरनं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून अजून टाकत आहे आई। आई अंदाजानेच टाकते, मोजून टाकत नाही। तर आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मसाले भात झाकून ठेवायचा आहे। मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मसाले भात। तर झाकण लावून आता मसाले भात शिजवून घेऊया। सुरुवातीला गॅसची फ्लेम वाढवायची, एक पाण्याला उकळी येतोपर्यंत गॅसची फ्लेम वाढवायची। पाणी उकळलं या मसाले भातातलं की मग गॅसची फ्लेम बारीक करायची। हे पहा, मोठ्या गॅसवर पाण्याला उकळी येतोपर्यंत गॅसची फ्लेम वाढवलेली आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर एकदा हलवून घेतलेला आहे भात झाकण काढून, आणि आता पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता इथून पुढे लो फ्लेमवर म्हणजे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे भात। आता गॅसची फ्लेम लो करायची, कमी करून भात शिजवून घ्यायचा। तर कमी गॅसवर भात शिजवून घेतलेला आहे, छान आपला भात शिजलेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। मस्त चमचमीत गावाकडील पद्धतीचा मसाले भात तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, खूप छान होतो आणि आईची रेसिपी आहे, कधीच फसत नाही। त्यामुळे जर आजची मसाले भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, बाय बाय।